शासनाने आपल्याला जे समष्ट गाव आहेत त्याच्याकरता त्यांनी टॅक्स 2 वसुली करता स्थगिती नाही संपली ती मुदत. बोला बोला काका तुम्ही बोला. टॅक्स वसुली करता स्थगिती दिलेली आहे. आपण टॅक्स द्या म्हणून असे नोटीसही देऊ शकत नाही. पण अशा परिस्थितीमध्ये आम्ही जर तिथं टॅक्स भरायला आलो तर आपण 2% जो काही व्याजदर आहे तसा तो 28% होतो. त्याच्यावर 75% सवलत देतो. जर शासनाने जर स्थगिती दिलेले टॅक्स भरायला तर त्याच्यावर आपण दंड घेऊ शकतो का? आता काका याच्यावर माननीय महापौरांच्या दालनात बैठक झाली. त्याच्यावर आपण ठरलं आपली कमिटी नेमायची, आपण काम करायचं. परत तोच काका जर का आपण म्हणलो तर मग त्याला मजा नाही राहत. आणि आपण सिनियर आहात, आपण माननीय महापौरांच्या दालनात आपण ह्याच मुद्द्यावर चर्चा केली, वॉक केला, त्याच्यावर कन्क्लूड केलं. पुन्हा तो विषय आला की पुन्हा आपण तोच बोलायचं. मग त्यांनी काय होतं काका, एक विषय मग तो रद्दड होतो. माननीय महापौर, या अभय योजनेच्या संदर्भामध्ये मला अभय योजनेचा विषय होता, तुम्ही कुठे नेला? माननीय महापौर, हा अभय योजनेचा विषय होता. माननीय महापौर, अभय योजनेच्या संदर्भामध्ये मला सभागृहाच्या लक्षात आणून द्यायचंय की तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी सर्किट हाऊसला मीटिंग घेतली होती. आयुक्त साहेब तुम्ही तिथे हजर होते आणि त्यावेळेस त्यांनी तुम्हाला सूचना केल्या की तुम्ही अभय योजना सुरू करा. माझ्या माहितीप्रमाणे अभय योजनेचा 1000+ कोटी रुपयाचं उत्पन्न आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आज काय हे वैयक्तिक कोणाचं एकाचं काम नाहीये. जरी समजा 31 मार्च पर्यंत त्याला मुदत वाढ दिली तर आपल्याला कोणाचा त्याच्यावर काय परिणाम होईल असं मला वाटत नाही, कारण उत्पन्न आपल्या महानगरपालिकेचं वाढतं. तेवढी सभागृहात सगळ्यांचं मत विचारात घेऊन 31 मार्च पर्यंत जरी केली तर काही फरक पडणार नाही त्याला. अरे हा तो विषय नाहीये मित्रांनो, तुम्ही विषय वाचा. ही जी आहे ही उपसूचना द्या ना, नाही ना, ते आपण झालं एकदा किती वेळा. नाही, आपल्याला टॅक्स जर मिळणार असेल, लोक भरायला तयार असेल या निमित्ताने तर भरू दे ना, काय हरकत आहे आपल्याला. उलट चांगली सूचना आहे. पण ह्याच्यामध्ये कुणी केली काय केली यापेक्षा चांगली सूचना आली, आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे. आपण पण एकदा बाहेर ठरवलं पाहिजे की आपण 1, 2, 3, 4 ठरलं ना, 31 मार्च 2 महिन्यात भरले नाही तर 8 दिवसात काय भरणार. आता 1000 कोटी प्लस जर आले असेल एक 8 दिवसाची हरकत नाही. 31 पर्यंत नाही, ही 31 मार्च महापौर ठरवून घ्या. ही 31 मार्च खेळ या. ही 31 मार्च. नाही माननीय महापौर, अभय योजना कधीतरी आणणं ठीक आहे, पण तुम्ही सवय लावताय का लोकांना? सवय लावताय तुम्ही लोकांना की एवढे पैसे, जर 2% व्याजाचे पैसे 75%, 50% सवलत द्यायची, वापरले किती वर्ष त्यांनी? प्रामाणिक जो कर भरतो त्याच्यावर तर अन्यायच आहे ना. आम्ही वेळेत का प्रामाणिक कर भरायला? उठसूट पाहिजे तेव्हा आणताय. कधीतरी अभय योजना आणली, त्या अभय योजनेचा उद्दिष्ट एकच आहे की परिस्थितीच्या पुढे प्रत्येक वेळेला आपण अभय योजनेवरच राहणार आहे. आता कोण राहिलेत का आपल्याकडे? माझी आपल्याला विनंती आहे, आता अभय योजनेला आपण मुदतवाढ देऊ नये. नागरिकांना करदाते जो प्रामाणिक कर भरतो त्याच्यावर अन्याय होता कामा नये ना. शिंदेसाहेब 31 मार्च पर्यंत राहू द्या. काही जणांची माननीय महापौर साहेब, याच्यामध्ये काही लोकांचा प्रॉब्लेम असा झालाय, बिडकर साहेब, काही लोकांनी हे शक्य आहे का तुम्हाला? शक्य आहे का? माननीय अध्यक्ष, माननीय महापौर, माननीय आयुक्तांनी खुलासा करावा की 31 मार्च पर्यंत जर का मुदतवाढ दिली तर जमा झाले हे पण सांगा. माननीय महापौर मॅडम, या बाबतीचे निर्णय ऑलरेडी झालेला होते. आपण काय केला होता की 15 मार्च पर्यंत मुदतवाढ दिली होती. आता पुन्हा ब्रेक केला आपण. आता समजा की 7 दिवस नंतर पुन्हा ही योजना आणणे म्हणजे आपल्याला नवीन एक काहीतरी धोरण ठरवणे असं होईल. आणि दुसरा कसा आहे की शेवटच्या 7 दिवसात आम्ही सगळ्या गोष्टी अकाउंटिंग वर लक्ष देतो. जरा पुन्हा आपण हे केला तर पुन्हा सगळ्या गोष्टीचा हिशोब ठेवा, ते आता शक्य होणार नाही असं. नाही, किती जमा झाले हे तरी सांगाल का? तो विषय किती नाही, आता एवढी योजना केली आहे, किती एक्झॅक्ट रक्कम जमा झाली आहे? कंटिन्यू असेल तर वाढू शकतो. टेंडरचं कसं असतं तसंच आहे. सांगा किती जमा झाली? माननीय महापौर महोदय, मी रवी पवार, उपायुक्त कर आकारणी व संकलन विभाग. अभय योजनेमध्ये 15 नोव्हेंबर ते 15 मार्च या कालावधीमध्ये जवळपास 1,64,665 लाभार्थ्यांनी भाग घेतलेला आहे.
किंवा पैसे भरलेत, त्यातून आपल्याला 954,78,64,127 इतकी रक्कम आपल्याला प्राप्त झालेली आहे. साहेब, नाही, आपण मुदतवाढीसाठी स्टँडिंग मध्ये आम्ही याच्यासाठी नको म्हणून सांगितलं होतं की आम्हाला शेवटच्या 15 दिवसामध्ये बाकीची जी वसुली आहे रेग्युलर आमची, त्यासाठी आमचे कर्मचारी हवे होते आणि आभा योजना असल्यानंतर आमचे सर्व जे कर्मचारी आहेत याच्यामध्ये बिझी राहतात. त्यामुळे आम्हीच विनंती केली होती की आता मुदतवाढ नकोय म्हणून. याच्यामध्ये घरगुती किती आणि कमर्शियल किती सांगा ना साहेब. 1 लाख प्रॉपर्टींपैकी 1,64,000 पैकी 1,64,000 पैकी घरगुती किती आणि बिगर घरगुती किती, कुणी किती लाभ उचलला ते कळेल ना आपल्याला. नाही, मी 5 मिनिटात देतो, 5 मिनिटामध्ये देतो. माननीय महापौर, मी मागच्या वेळेला असंच बोललो होतो, त्यावेळेस हा विषय नाही म्हणून मला दाबण्यात आलं होतं. आता अधिकारी समोर आहेत म्हणून सांगतो. आता सभागृहाच्या बाहेर माझ्याकडे एक अशी व्यक्ती आहे की ज्याचं 2018ला 4,450 स्क्वेअर फूटच्या जी 4,500 ती नोंद झालेली आणि लाखो रुपयाची मागणी त्याला करता येत नाही. तर आता आम्ही जप्तीची नोटीस काढू. हवं तर मला 2 मिनिटं द्या, मी सभागृहात त्या माणसाला घेऊन येतो. हे असे कर आकारणीचे अधिकारी म्हणजे 2018 ते 2026 8 वर्ष तुम्ही चूक दुरुस्ती करत नाही. आम्ही त्याच्याबद्दल नाही बोलत. त्याचा खुलासा घेतला पाहिजे. माननीय महापौर, असे किती असतील पुणे शहरामध्ये की जे स्वतःचा कर भरायला तयार आहे, परंतु हे अधिकारी त्यांच्या चूक दुरुस्त्या करत नाहीत आणि त्यामुळे तो कर पुणेकरांचा ते द्यायला तयार असून सुद्धा आपण घ्यायला तयार नाही. उलट आपण त्यांना धमकावतो. माननीय महापौर, याच्यावर निर्णय करा. मान्यता देऊ, आपण पुढे जाऊ. चला. नाही देत आहेत नाही, मुदत वाढता नाही, त्यांचा विषय वेगळा. मुदत वाढ नाही, ठीक आहे. लोक भरणार नाही. माननीय महापौर, विषय क्रमांक 478 ला कुणाचा विरोध आहे? विषय क्रमांक 494 लग्न होता. विषयाच्या अनुषंगाने एक विषय बोलायचा आहे. मुदतवाढ हा आभा योजनेचा विषय होता. नाही, माननीय महापौर, हा, आम्ही